किती घाई करता तुम्ही? मी घाई करते, हं? तुम्ही घाई करता म्हणून वॉलेट आणि फाईल विसरलात. मी येतच होतो ते घ्यायला. मी तुम्हाला लागलं नाही ना? तुम्हाला नाही ना लागलं? मला लागलं. हो, हं. कुठे? इथे? हं. मी पण ना. आता बरं वाटेल. इथे पण लागलं. तुम्ही पण ना. काय किती जोरात मारलं तुम्ही, मला लागलंय बघा. किती खोटं बोलता. पाहिले त्याने. मी काय म्हणते, हं? आज तशी शाळेला सुट्टी आहे, तुम्ही पण नका जाऊ ना ऑफिसला. डन. लगेच तयार झाला. मला वाटलं काहीतरी कारण द्याल. तुमच्यासोबत राहण्यासाठी मी कुठलीही गोष्ट सोडू शकतो. तसाही आणि ऑफिसला जायचा कंटाळा आलाय मला आज. जा तुम्ही ऑफिसला, मी मस्करी करत होते. अच्छा, मस्करी करत होता. नाही पण मी सिरियस आहे ना. आज मी ऑफिसला नाही जाणार. मी खरंच मस्करी करते, पण मी नाही करत आहे ना. पण मी करते ना. आजचा दिवस तुमच्यासाठी. मी खरंच मस्करी करत होते. तुम्ही ऑफिसला जा, फक्त संध्याकाळी लवकर या. असं म्हणताय? असं काय? खरंच जा. हं. खरंच जा. हो खरंच जा. एक गोष्ट घेतल्याशिवाय मी नाही जाणार. राजवीर, आपण बेडरूम मध्ये नाही आहोत, उगाच इथे फाजीलपणा करू नका. म्हणून मी ऐकलं ना तुमचं. जातोय ना ऑफिसला मी. मग आता तुम्ही ऐकायचं. मी ती गोष्ट घेतल्याशिवाय जाणार नाही. राजवीर काय तुम्ही पण? मनवा देत आहे की जबरदस्ती घेऊ? फाईल बद्दल बोलतोय मी. आणि वॉलेट. तुम्हाला काय वाटलं? काय वाटलं तुम्हाला सांगा ना. काही नाही वाटलं, तुम्ही जा लवकर या संध्याकाळी. मी काय म्हणतो पण आज सर नाही जात ना. खरंच कंटाळा आला. अहो, असं काय करतात? राजवीर जा तुम्ही. खरंच नाही जात. राजवीर जा. बाय. बाय. अरे वा, बरं चाललंय नवरा बायकोच. शिका मोहनराव, काहीतरी शिका. रंजू, अगं मी यात्रेवरनं जी तुला साडी आणली ना, ती अजून तू नेसलीच नाहीयेस. अय्या सॉरी माई, नाही त्या दिवशी मी ती साडी बाजूला ठेवून दिली ना आणि विसरूनच गेले हो. ऐक लक्षातच आलं नाही हो माझ्या. पण नेसते आता, लवकरच नेसते. हा आता मी आणली नसती ना तर दिवस रात्र बोलून दाखवलं असतं, आणि आणली आहे तर विसरलीस. ए मनवा, तू नेसलीस का ग माईने दिलेली साडी? तिच्या सगळं लक्षात असतं. तिने मला नेसून दाखवली. हो का? मी पण नेसते हा कधीतरी. यायचं का आम्ही? अय्या माई कोण आले बघा. काय काका असं विचारता काय? बसा. विचारूनच येऊ दे बाई. इथे कधी कोणाला काय वाटेल आणि कोण कोणावर कसं चिडेल काही सांगता येत नाही बाई. रंजू, तू कधीपासून नियम पाळायला लागलीस ग? काय माई, तुमच्या नातवाला हवं तसं मी वागले तरी तुम्हाला प्रॉब्लेम आहे, नाही वागले तरी तुम्हाला प्रॉब्लेम. कसं वागणार मी? अंजू जाऊ दे ना, तू पण काय लावलंय सकाळी सकाळी? काय मोहन, सहज आलास का? हो सहज, म्हणजे राजवीरला भेटायला आलो होतो. पाहिलं मी त्याला बाहेर, पण त्यावेळेला हात मारून उपयोग नव्हता. का रे? नाही, खूप बिझी होता ना तो. म्हणजे? नाही म्हणजे काय झालं की त्याला भेटायचं म्हणून मी घाईने आलो, पण तोपर्यंत तो निघाला होता. गाडी चालवण्यात इतका दंग होता माई की मी आलेलं कळलं देखील नाही त्याला. अहो मग कॉल करायचा ना त्यांना, ते थांबले असते. बरं मग मी एक काम करते, मी त्यांना कॉल करते. फार लांब गेले नसतील, परत येतो. नको, राहू दे, नको फोन करूस. अगं महत्वाच्या कामात असेल, बिझी असेल.
परत त्याला यायला वेळ लागेल ना. मी असं करतो, मीच जाऊन भेटतो ऑफिसला. हा चल रंजू, येतो हा. काका असं काय करता, तुमचंच घर आहे. आणि मी तर म्हणते असं अधूनमधून येण्यापेक्षा तुम्ही ते कायमचंच राहायला या. नाही म्हणजे मला आवडेल, आणि सर्वांनाच तसं वाटतं की मी माई बरोबर पोरांबरोबर राहावं. पण काय मनवा, या घराचा मालक राजवीर ना, हे त्यांनी मला सांगितल्याशिवाय मी कसं काय या घरात राहायला येणार, नाही का? पण काका माझं बोलणं झालंय त्यांच्याशी याविषयी. काय म्हणाला तू? म्हणजे खरं तर त्या दिवशी विषय अर्धवटच राहिला, पण माझी खात्री आहे तुम्ही ते राहायला आलात तरी त्यांना काही प्रॉब्लेम नसणार. बघ तू एकदा खात्री कर. हे त्याला चालणार असेल मी इथे राहिलेलं तर मला आवडेल माई बरोबर, माझ्या बायको पोरांबरोबर राहायला. ठीक आहे, मी नक्की बोलेन त्यांना. बरं मला आता सांगा तुम्ही काय घेणार, चहा की कॉफी? नाही नको, सरबत चालेल. ठीक आहे आणि मला पण चालेल थोडस. ठीक आहे, मग सगळ्यांसाठीच आणते. आले. आई कोणी काहीही म्हणू, मनवा अतिशय चांगली मुलगी आहे, नाही का? आपण नशीबवान आहोत की आपल्या घराला अशी सून मिळाली. हॅलो, हॅलो मनवा, हाव आर यू? सॉरी कोण बोलतोय, मी ओळखलं नाही. तू मला ओळखलं नाही? नाही, कोण बोलतोय? अगं मी सुष्मिता बोलते. ओ हाय, आय एम सो सॉरी. ऍक्च्युली तुझा फोन नंबर सेव्ह नाही केलाय ना, त्यामुळे मला नाही कळलं. बोल ना, कशी आहेस? हे मी खूप छान, थँक्यू. तू सांग, तू कशी आहेस? मी पण मस्त. अगं म्हटलं बरेच दिवस आपलं बोलणं नाही, भेटणं नाही, म्हटलं आपणच एक फोन करावं. नाही, बरं झालं कॉल केला. ऍक्च्युली मागे एकदा मी आले होते ऑफिसमध्ये, पण तू दिसली नाहीस. अगं नाही, ऍक्च्युली बरं नव्हतं मला. अरे बापरे, काय झालं? नाही म्हणजे आता बरं आहे ना? हो हो, आता मी एकदम फाईन, डोंट वरी. काळजी घ्या तब्येतीची. मनवा मी काय म्हणते, आपण भेटूयात का एकदा? हो चालेल ना, ये ना घरी कधीतरी. नाही अगं घरी नको, आपण बाहेर भेटूयात ना. काय म्हणजे आपल्याला खूप गप्पा मारता येतील. ओके चालेल. काय नंतर आपली भेट होईल की नाही मला माहिती नाही. का असं का बोलतेस? अगं मी जॉब चेंज करायचा विचार करते. का ग, काय झालं? अगं इतकं काही सिरियस नाहीये, मी भेटून सांगते तुला. ओके ठीक आहे. तर मग कधी आणि कुठे भेटायचं हे आपण ठरवूयातच. हो चालेल. चल देन, बाय. बाय बाय. सुष्मिता चांगली मुलगी आहे. आय हेट यू मनवा. ऐका ना, जरा प्लीज नितीशशी बोलून घेता. तो हल्ली खूप टेन्शन मध्ये असतो, रात्री उशिरा घरी येतो, नीट खातपीत सुद्धा नाही तो. मला खूप काळजी वाटते हो त्याची. ठीक आहे, बोलतो मी त्याच्याशी. आपल्या घरात काय चाललंय नेमकं काही कळायला मार्ग नाहीये. आरती, तू टेन्शन नको घेऊस. मी म्हंटल ना, बोलतो त्याच्याशी. बाबा, तुमच्याशी जरा बोलायचंय. ये बस. बोल. बाबा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी कमलाकर काकांना भेटलो. काय म्हणाले ते? त्यांचं सुद्धा हेच म्हणणं आहे की राजवीर जिजूंनी माझी फसवणूक केली. पण तेव्हा मला त्यांचं काही पटलं नाही. मग मी सुष्मिताशी बोललो. सुष्मिता म्हणजे राजवीर जिजूंची बिझनेस पार्टनर. बरं, मग? बाबा, ती मला म्हणाली की राजवीर जिजू हे प्रोजेक्ट त्यांच्या नावावर करून घेतील आणि माझ्या हाती काहीच लागणार नाही. तिलाही असं वाटतंय की माझी फसवणूक झाली. मग तू काय ठरवलंस? बाबा, मी खूप विचार केला, पण मला खरंच कळत नाही काय करायचं. मी तुमच्या बरोबर काम करणार नाही हे असं जाऊन त्यांना कसं सांगायचं? हे सगळं बरोबर आहे तुझं, पण जी गोष्ट आपल्याला पटत नाही ती आज ना उद्या त्यांच्याशी बोलावीच लागेल ना. बाबा, हे इतकं सोपं नाहीये. नाही, मान्य आहे, पण आपण हे सगळं
समजूतदारपणे हँडल करायला हवं. हा कॉन्सेप्ट तुझा आहे, मालकी हक्क पण तुझाच असायला हवा. हा प्रोजेक्ट तुझ्याच नावाने मार्केटमध्ये यायला हवा. बाबा मग आपण काय करायचं आता? राजवीर जिजूंबरोबर हे प्रोजेक्ट नाही करायचं तर मग एवढे पैसे आणायचे कुठून? मी जेव्हा कमलाकरशी बोललो होतो तेव्हा तो मला म्हणाला होता की या प्रोजेक्टला सुरुवातीला 81 लाख रुपये लागतील. आपण बँकेतनं लोन घेऊया. माझ्याकडे काही फिक्स डिपॉझिट्स आहेत, सेव्हिंग्ज आहेत, ते मी तुला देतो. पण हे प्रोजेक्ट तू इंडिपेंडेंटली सुरू करायचंस. एक मिनिट, काय काय म्हणताय तुम्ही? आपण हा प्रोजेक्ट इंडिपेंडेंटली सुरू करायचा आणि मनूचं काय? मनूला आयुष्य काढायचं राजवीर सोबत. शिवाय राजवीर नव्हते आले आपल्याकडे, आपण गेलो होतो राजवीरकडे. आणि तुम्ही जर का असं केलं ना तर मनूच्या संसारावर परिणाम होईल. अगं का परिणाम होईल? आपण जे करणार आहोत ते त्यांना सांगून समजावून मगच पुढे जाऊया. आणि मला असं वाटतं की राजवीर तेवढे समजूतदार आहे. असं कसं म्हणताय तुम्ही? मला सांगा, राजवीरला कसं वाटेल नितीशने असं केलं तर? आरती काय प्रॉब्लेम आहे? तुझं असं म्हणणं आहे का की नितीशने माघार घेतल्यामुळे राजवीरला वाईट वाटेल आणि म्हणून नितीशने आयुष्यभर त्यांच्याकडे नोकरीच करायची? आणि जेव्हा हे सगळं कॉन्सेप्ट, हा प्रोजेक्ट त्याचा स्वतःचा असताना. मी तुम्हाला सांगते ऐका, असं प्लीज नका करू. आई अगं तूच म्हणाली होतीस ना यातून काहीतरी मार्ग निघेल म्हणून. मग आता हाच एक मार्ग आहे. आपण आणखीन काय करणार आहोत? म्हणजे तुम्हाला माझं ऐकूनच घ्यायचं नाहीये तर? आरती, तू नीट समजून घेण्याचा प्रयत्न कर प्लीज. तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. मनूच्या आयुष्याशी खेळताय तुम्ही. आई अगं आई नीट ऐकून. बाबा आता काय करायचं आपण? नितीश, तू आईची काळजी करू नकोस. हो पण मी समजून सांगतो तिला. आता फक्त तू कामाला लाग. हे प्रोजेक्ट तुला इंडिपेंडेंटलीच करायचंय आणि पैशाची काळजी करू नको. मी आहे. हो हो हो, तर तुम्ही म्हणाल तसंच मी आतापर्यंत वागत आली ना हो. अक्षरशः तिच्या त्याला नाचली मी, माहितीये तुम्हाला. पण आता नाही, आता पास झालं. आता मी येणार आहे तुमच्या बरोबर. अंशू, तुला वेळ लागले का? हे बघ, इथे काय चाललंय हे तुला कळत नाहीये का? माहिती हो मला सगळं, पण घेऊन चला ना तुम्ही मला तुमच्या बरोबर. हे बघ रंजू, आपलं यश आता ऑफिसला जायला लागलंय. त्याला बोर्ड ऑफ डिरेक्टर केलंय. तू आणि नंदा इथे सुखाने राहतायत. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या मनवाची तुमची मैत्री देखील झाली. आता सांग, आपल्याला हेच हवं होतं की नाही? हा, मग तुझा प्रॉब्लेम काय आहे? माझा प्रॉब्लेम ना सुरुवातीपासून एकच आहे आणि तो तुम्हाला चांगलाच माहिती. तर ठीक आहे, मला माहित असला तरी तू तुझ्या तोंडाने सांग. माझा प्रॉब्लेम तुम्ही आहात. मी? हो. मी काय केलंय? अहो म्हणजे तसं नाही हो, तुम्ही इकडे माझ्या सोबत राहत नाहीत ना, हा माझा प्रॉब्लेम आहे. अगं थोड्या दिवसाची गोष्ट आहे ना, थोड्या दिवसात येणार आहे मी इथे. एवढ्यात मनवा काय म्हणाली होती विसरलीस? ती काही म्हणेल हो, पण तुमच्या पुतण्याने हो म्हटलं पाहिजे ना. त्याचं म्हणणं काही असू दे ग, पण मला खात्री आहे मनवा पुन्हा मला या घरात आणणार. पण रंजू, तुला सांगतो, एकदा हा मनवाचा डान्स परफॉर्मन्स होऊन जाऊ दे. मग बघ काय गंमत होतीये. म्हणजे नाही म्हणजे काही नाही. सांगा ना, कसली गंमत? रंजू, हा डान्स राजवीर आणि मनवाच्या नात्यावर किती भारी पडणार आहे हे अजून माहित नाहीये तिला. म्हणजे म्हणजे इतिहासाची पुनरावृत्ती होणार. चल येतो. अहो तुम्ही याल नाही ते कायमचे राहायला. नक्की. बाय. बाय. तुम्ही काही म्हणा, पण मी हा तिचा डान्स परफॉर्मन्स सुद्धा सुखासुखी होऊ देणार नाही. म्हणू चला ना, काय टाइमपास करताय तुम्ही? टाइमपास करते मी. हा मग
मुद्दाम वेळ करताय उद्या झाला मुद्दाम वेळ घालवेन. कारण तुम्हाला माझ्या जवळ यायचं नसतं ना. राजवीर, चला ना. ही कोणाच्या फोनची रिंगटोन आहे? एक मिनिट, मी बघते. मी बघ. बोल. साहेब, एक बातमी द्यायची. साहेब, निवृत्तीला ट्रकने उडवताना एका माणसाने पाहिलं आणि त्याने पोलिसात जाऊन त्या ट्रकचा नंबर दिलाय. साहेब, आता काय करायचं? सांगतो. गुड नाईट. हा तुमचा फोन आहे? अहो किती जुनं मॉडेल आहे, कधी घेतला? आणि मला माहितच नव्हतं तुमच्याकडे आणखीन एक फोन आहे. माझ्याकडे नंबर पण नाहीये. फक्त ऑफिसच्या कामासाठी आहे फोन. नंबर कोणाकडेच नाही. हा पण at least- झोप आली. झोपतो. साहेब, निवृत्तीला ट्रकने उडवताना एका माणसाने पाहिलं आणि त्याने पोलिसात जाऊन त्या ट्रकचा नंबर दिलाय. तुम्ही मनूचा विचारच करत नाही आहात का? तिनं काय करायचं? आ? एका बाजूला भाऊ, एका बाजूला नवरा. मला सांगा ना, अशा वेळी तिनं काय करायचं? आरती 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 प्लीज, तू शांत होते का प्लीज? कशी शांत हो मी? मला भीती वाटायला लागली ह्या सगळ्याची. मला रात्रभर झोप नाही या गोष्टीमुळे. हे बघ, तुला त्रास होतोय हे कळत नाहीये का मला? पण अशा वेळेला शांत डोक्याने निर्णय घ्यायचे असतात. बाबा बरोबर बोल. काय बरोबर बोलतायत? आणि आता निर्णय घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ना, कारण तुम्ही सगळं ठरवून मोकळे झालायत कुणालाही न विचारता. नितीश, एक गोष्ट मात्र लक्षात ठेव. तुम्ही दोघांनी माझ्या मनवाचा संसार पणाला लावला आणि हे बरोबर नाहीये. आरती, तुला असं का वाटतं की आम्ही मनूचा विचार करत नाही आहोत? अगं, तुझ्या एवढीच मनूची मला सुद्धा काळजी आहे. आई, अगं तू असं का बोलतेस? बरोबरच बोलतेय मी. हे सगळं ठरवायच्या आधी तुला एकदाही असं वाटलं नाही की आपण ताईशी जरा बोलून घ्यावं? आई, अगं मी अजून कोणाशी काही बोललेलो नाहीये. मी फक्त असा विचार केलाय की मी बोलीन. मग आधी मनवाशी बोल आणि मग राजवीर सोबत बोल. आई, अगं असं केलं तर जिजू चिडतील, त्यांना नाही आवडणार. मग तू जेव्हा त्यांना सांगशील की मी तुमच्या बरोबर काम करत नाहीये, तेव्हा ते नाही चिडणार? नाही का दुखावले जाणार? आणि यावरून जर का मनवा आणि राजवीर मध्ये भांडणं झाली तर तू काय करणार आहेस? सांग ना. आई, अगं जिजूंना नीट समजावून सांगितलं तर ते का चिडतील? हे बघ आई, तू उगाच निगेटिव्ह विचार नको करूस. हा नितीश, मला आरतीचं म्हणणं पटतंय. आपण हे सगळं मनवाच्या कानावर घालायला हवं, कारण आज ना उद्या तिला हे सगळं कळायलाच हवं. बाबा, माझंही म्हणणं तेच आहे. आपण घालूयात ताईच्या कानावर, पण तुम्ही आत्ता तिला काही सांगू नका. कारण मी असा निर्णय का घेतलाय यापेक्षा जिजू माझ्याशी असं का वागले याचा त्रास तिला जास्त. नाही, बरोबर. आपल्याकडनं आधीच जर तिला कळलं तर खरंच त्रास होईल तिला. आपण शांतपणे नंतर तिच्याशी बोलूया. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. थँक्यू. आज काय प्लॅन आहे तुमचा? का? नाही म्हणजे खूप काम आहेत का? शेड्यूल काय आहे? असं का विचारताय? आजचा पूर्ण दिवस मला तुमच्या बरोबर घालवायचा आहे. अच्छा. हा म्हणजे बस तुमच्या जवळ राहायचं. मग तुम्हाला ऑफिसला जायचं असेल तर मला काहीच प्रॉब्लेम नाही. मला ऑफिसला घेऊन चला आणि जर बाहेर काही काम असेल तर मला बाहेर घेऊन चला, पण आजचा प्रत्येक क्षण मला तुमच्या बरोबर घालवायचा. हे बघा,
आजच्या सगळ्या मीटिंग कॅन्सल करा. नाही, किती महत्वाचं असलं तरी मला पॉसिबल नाही. मी नाही येणार. नक्की ना? नक्की. आज तुम्ही म्हणाल तसं.